9वी पंचवार्षिक योजना संपूर्ण काळ अटल बिहारी वाजपेयींच्या माध्यमातून जास्तीत जास्त वापरला गेलेला दिसतो. 97 ते 2002 या कालावधीमध्ये अध्यक्ष पहिले सुरुवातीला के गुजराल होते, परंतु जास्तीत जास्त काळ मात्र अटल बिहारी वाजपेयी यांचा काळ आहे 9व्या पंचवार्षिक योजनेच्या बाबतीत. आणि हा काळ उदारीकरण खाजगीकरणानंतर थोडीफार स्थिर स्थावर झालेली अर्थव्यवस्था आहे. आणि यामध्ये उपाध्यक्ष आहेत मधु दंडवते, जसवंत सिंग आणि के.सी. पंत या दोन्ही सदस्यांच्या माध्यमातून आपण बरेच मॉडेल ऐकतो. जसवंत सिंग आणि के.सी. पंत यांचं नाव लक्षात ठेवा. 97 ते 2002 हा योजनेचा कालावधी. टार्गेट होतं 6.5, अचीव झालं 5.5. कारण या कालावधीमध्ये बरेच आव्हानं या अर्थव्यवस्थेला फेस करावी लागत होती. या कालावधीमध्ये आपल्याला मुख्य उद्दिष्ट दिसतात ते कॉमन आहेत: राहणीमान दर्जा, तांत्रिक प्रगती, रोजगार वाढ आणि स्वावलंबन. पण विशेष लक्ष आहे 85 मध्ये जे सुरुवात झालेला घटक होता कृषी विमा योजनेच्या माध्यमातून, हा 1995चा घटक आहे. आणि त्यासोबत 97 मध्ये सुवर्ण जयंती शहरी योजना, 97 मध्ये दुसरं पंचवार्षिक योजना चालू झालेली आहे परकीय व्यापार धोरणाबद्दल. 92 ते 97 आणि 97 ते 2002 या कालावधीमध्ये दुसरं परकीय व्यापार धोरणाचा कालावधी होता. त्यानंतर विशेष महत्त्वाचं आहे या कालावधीमध्ये 1999च्या महत्त्वाच्या योजना. 99 मध्ये जवाहर ग्राम, सुवर्ण जयंती ग्राम, अन्नपूर्णा, फिमा कायद्याचं ॲक्ट पारित झाला. 2000ला लागू झाला कायदा, फेराचा फेमामध्ये कन्वर्ट झाला. आणि अंत्योदय अन्न लक्षात ठेवायला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत: अन्नपूर्णा आणि अंत्योदय अन्न हे दोन एकत्र लक्षात ठेवा. ग्राम समृद्धी आणि ग्राम स्वयंरोजगार हे दोन लक्षात ठेवा. 4 1999 मधल्या योजना सहजरित्या लक्षात राहतील. फेमा ॲक्ट तर माहिती आहे सगळ्याला. 2000 मध्ये ग्राम सडक, जननी विमा, सर्व शिक्षा अभियान आणि SCZ हे 4 गोष्टी एकत्र लक्षात ठेवा. आणि 2000-2001 मध्ये पंतप्रधान ग्रामोदय योजना आली. आणि लास्ट 2001 मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार आणि वाल्मिकी आंबेडकर आवास योजना ह्या 2001 मधल्या आहेत. या योजना स्ट्रक्चराइज इयरप्रमाणे कॉन्सॉलिडेट केल्या तर लक्षात ठेवायला सोपे जातील. आणि या कालावधीमध्ये मॅक्झिमम अटल बिहारी वाजपेयींच्या माध्यमातून ग्राम सडक, स्वयंरोजगार, पंतप्रधान रोजगार अशा शब्दांचा वापर या योजनांमध्ये पाहायला मिळतो. याप्रमाणे या योजना सहजरित्या लक्षात ठेवा या योजनेअंतर्गत.